प्रवचनाच्या सुरुवातीला आपण ग्रंथाचे पूजन करणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करते दत्तात्रय महाराजांचे आणि शहाजीराव वाघोळे यांना मी आमंत्रित करते. त्यांनी ग्रंथाचं पूजन करून घ्यावे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्याचे गावाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे. शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे. प्रगतीचे पंख दे चिमन पाखरा. चिमन पाखरा ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास. नावनी पैलगिरी दया सागरा. दया सागरा ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. ओम आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत. ओम आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत. कीर्तीचा कळस
आपल्या प्रवचनकार आहेत कुमारी कांचन योगेश मोकाशी, मुक्काम पोस्ट सांगवडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. त्यांचं शिक्षण त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्याप्रमाणे 2 वर्षापासून त्या जयश्रीताई येवले यांच्याकडे प्रवचन आणि कीर्तन याचा अभ्यास करत आहेत. तसेच आपल्या या शिक्षणाबरोबरच आपल्या वडिलांना पण घरच्यांना पण त्या व्यवसायात मदत करतात. असं त्यांचा परिचय आहे. त्यांना मी आमंत्रित करते, त्यांनी प्रवचनाला सुरुवात करते. थँक्यू. प्रवचनाच्या सुरुवातीला आपण ग्रंथाचे पूजन करणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करते दत्तात्रय महाराज आणि शहाजीराव वाघोळे यांना मी आमंत्रित करते. त्यांनी ग्रंथाचं पूजन करून घ्यावं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. रामकृष्णारी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम रामकृष्णारी. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. कळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. समचरण सरोजं सान्द्रिनीलाबुधामं, जगन्वीतपाणिं मण्डनं मण्डनानं.
तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं कुंडलिकाय गातुं मुनिमदे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता। शांताकादं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश्यं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी सदेह वैकुंठ गमन करणारे वैराग्याची महामूर्ती। वैराग्य या शब्दाला ज्यांच्यामुळे खरा अर्थ प्राप्त झाला असे आपले तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतील उत्कृष्ट असा हा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। तर आजच्या दिवशी हा अभंग निवडण्याचे कारण असं की आज आपल्या मावळ वारकरी सांप्रदायिक मंडळ यांची ही मासिक बैठक आणि या मासिक बैठकीतून मला ही आजची प्रवचन रूपी सेवा मिळाली। खरं तर ही मी माझं भाग्य समजते की या मंडळाद्वारे मला ही प्रवचन रूपी सेवा प्राप्त झाली। कारण या मंडळाद्वारे आयोजित होणारं दरवर्षीप्रमाणे जे कान्यामध्ये बालवारकरी शिक्षण याचं शिबिर जे आयोजित होतं त्या शिबिरातून प्रवृत्त होऊन खरं तर आज मी या मार्गावर आहे। त्यामुळं या मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते। तर जगद्गुरु तुकोबराय कोण होते? जगद्गुरु तुकोबराय हे वैराग्याची महामूर्ती असं आपण म्हणतो। जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील हा 4 चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। जगद्गुरु तुकोबरायांनी फार कष्ट सोसले फार त्रास सहन केला ते फक्त आणि फक्त आपल्या सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी सर्वसामान्य जीवांचा उद्धार व्हावा यासाठी सर्व संतांनी आतोनात प्रयत्न केले। त्यातलेच एक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला गाथा निर्माण करून दिला। त्या गाथेमध्ये तब्बल 4000 पेक्षा जास्त अभंग आपण आज पाहतोय। परंतु त्या गाथेकडे वेळ द्यायला त्याचं वाचन करायला त्या गाथेचं चिंतन करायला आपल्याकडे वेळ नाही। इतके दुर्भाग्य आपण आहोत। आपण संतांच्या भूमीमध्ये राहून सुद्धा आपल्याला आपले संत माहित नाहीत, आपल्याला आपली संत परंपरा माहित नाही, आपल्याला आपले शास्त्र धर्म आपली संस्कृती माहित नाही। मग आपण किती दुर्भाग्य आहोत याचा आपण विचार करावा। जगद्गुरु तुकोबराय यांनी ही गाथा निर्माण केली कशासाठी? तर आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य जीवांसाठी हा गाथा त्यांनी निर्माण केला। आणि असं म्हणतात की हा गाथा वाचल्यावर सर्वसामान्यांचा माथा हा जागेवर आल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळे गाथा वाचणं हे आपला धर्म आपण समजला पाहिजे आणि तो नित्य आपल्या पाठात असला पाहिजे। आणि खरंच जर तुकोबरायांचा गाथा आपण वाचला तर आपला माथा जागेवर आल्याशिवाय राहणार नाही। याची बरीचशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत। जगद्गुरु तुकोबरायांचं खरं तर काय म्हणजे किती कौतुक करावं। संतांचं कौतुक करण्या इतपत आपण श्रेष्ठ नाही, पण तरी देखील आज त्या संतांमुळे आज आपण इथे आहोत। आपला धर्म आपली संस्कृती संतांमुळे टिकून आहे। त्यातलेच एक
संत म्हणजे आपले देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांनी हा गाथा निर्माण केला आणि त्यातलाच हा एक अभंग. तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात काय म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. ज्याला आपलं हित कळतं त्याचे आई वडील धन्य आहेत. पण आपलं हित कशात आहे? आता आजकालच्या पिढीला जर विचारलं की तुमचं हित कशात आहे तर ते काय म्हणतील? चांगली नोकरी, मोठा बंगला, 4 चाकी गाडी, प्रॉपर्टी, बँकेत भरमसाठ पैसे, एवढंच झालं आमचं हित. आयुष्यभर बसून खाऊ एवढं आमच्याकडे संपत्ती आहे, अजून आमच्या हितासाठी काय पाहिजे? पण संतांनी मात्र काय सांगितलं? संतांनी हित आपलं कशात सांगितलं? त्या भगवंताच्या नामात सांगितलं, त्या भगवंताच्या रूपात सांगितलं, कीर्तनात सांगितलं, प्रवचनात सांगितलं, भजनात सांगितलं. संतांनी हे हित सांगितलं, परंतु आपलं हित मात्र आपण संपत्ती आणि ऐश्वर्यामध्ये पाहत असतो. मग जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतायत की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. तर मुलांना हित कळण्यासाठी आपले आई वडील तेवढे धन्य असावे लागतात, तेवढे श्रेष्ठ असावे लागतात. आजकालच्या पिढीला खरं तर आई वडिलांकडनं संस्कार प्राप्त झाले पाहिजेत. आई वडिलांकडनं कळालं पाहिजे मुलांना की आपलं हित कशात आहे. परंतु आई वडीलच मुलांना सांगतायत की चांगला मोठा हो, चांगला शिक, भरपूर पैसे कमाव, चांगली बायको तुला मिळेल, चांगली पत्नी तुला मिळेल, तुझा संसार चांगला होईल, झालं तुझं हित. हेच आपलं जीवन आहे का? नाही. आपल्याला मनुष्य देह दिलाय कशासाठी याचा आपण विचार केला पाहिजे. देवी दिला देह भजने गोमटा. कशासाठी दिलाय देह? आपल्याला भजनासाठी दिलाय. पण आपण मात्र काय करतोय? तो देह आपल्या प्रपंचासाठी झिजवतोय आणि ज्याच्यासाठी झिजवतोय त्याच्यातून आपल्याला सुख, शांती, समाधान मिळतंय का? कोण आहे का सुखी? कोणीही सुखी दिसणार नाही. कोणाला काही ना काहीतरी कटकटी किंवा त्रास, दुःख मागे आहे. मग खरं सुख, खरं समाधान कशात आहे? तर या संत वाङ्मयामध्ये, संतांच्या संगतीमध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये हे लोकांना कळायला पाहिजे. मग तुकोबाराय म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपलं हित ज्याला कळतं त्याचे आई वडील धन्य आहेत. मग तुकोबारायांना तर फक्त स्वतःच हित नाही कळालं, तर त्यांनी पूर्ण जगाचा विचार केला, पूर्ण समाजाचा विचार केला. म्हणजे ते किती महान असतील याचा विचार आपण करावा. आणि तुकोबाराय जर एवढे महान असतील तर त्यांचे आई वडील किती श्रेष्ठ असतील. धन्य तयाची, धन्य माता पिता तयाची असं तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांचे आई वडील कोण होते? तर बोल्लोबा आणि कणकाई तुकोबारायांचे आई वडील. ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराज विठ्ठलाचे परम भक्त, त्याचप्रमाणे अगदी निष्ठावंत असे भक्त म्हणजे बोल्लोबा तुकोबारायांचे वडील. आणि त्यांच्याच संस्कारातून हे संत तुकाराम महाराजांना भगवंताची गोडी लागली, भगवंताच्या नामाची गोडी लागली. आता बोल्लोबांनी काय केलं? बोल्लोबा आणि कणकाई यांचा विवाह झाला. बरीच वर्ष विवाहाला झाली, परंतु त्यांना मात्र मूलबाळ नव्हतं. आणि हीच टोचणी कणकाईंना टोचायची. परंतु बोल्लोबा मात्र दरवर्षी न चुकता वारीला जायचे. दरवर्षी वारीला जायचे, परंतु कधीच कणकाई म्हणायचे नाही की मला तुमच्या सोबत यायचे. पण यावेळी मात्र काय झालं? जेव्हा बोल्लोबा निघाले वारीला तेव्हा कणकाई त्यांच्या मागे लागल्या आणि म्हणाल्या की मला यायचंच आहे, तुमच्या बरोबर मला यायचंच आहे असं म्हणाल्या. असं म्हणल्यावर मात्र बोल्लोबांना प्रश्न पडला की मी एवढ्या वर्ष वारी करतोय, तेव्हा मला कणकाई म्हणाली नाही की मला तुमच्या सोबत यायचंय म्हणून. मग याच वर्षी असं काय झालं की कणकाईला माझ्यासोबत येण्याची इच्छा झाली. तुकोबाराय बोल्लोबांनी कणकाईला प्रश्न विचारला की कणकाई, मी एवढ्या वर्ष वारी करतोय, त्यात तू एकदाही माझ्या मागे लागली नाहीस, तू एकदाही मला म्हणाली नाहीस की मला तुझ्यासोबत वारीला यायचंय, तर मग तू या वर्षी का म्हणतीयस? कणकाई म्हणाल्या का म्हणतीये म्हणजे तुम्ही बघताय ना आता आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये कशाची कमतरता नाही. आपल्याला सगळं आहे, घरदार आहे, जमीन जुमलाय, सोनं नाणं आहे, पैसा अडकाय, सगळं आहे आपल्याकडं. पण आपल्याला मला जे पाहिजे ते मात्र आपल्या संसारात नाही, आणि ते म्हणजे मुलबाळ. तेवढीच इच्छा मला त्या पांडुरंगाकडे करायची आहे आणि म्हणूनच मला त्या पांडुरंगाला भेटायला यायचंय असं बोल्लोबांना कणकाईने सांगितलं. असं सांगितल्यावर मात्र बोल्लोबा म्हणाले की काही मागणी मागायची आहे तुला, मूलबाळाची मागणी तुला मागायची आहे पांडुरंगाकडं. तर कणकाई म्हणाल्या हो, तेवढीच एक इच्छा आहे माझी त्या भगवंताकडं.
बोल्लोबा म्हणाले, जर तुझी अशी काही इच्छा असेल, काही मागणी असेल, तुला त्या पांडुरंगाकडे मागायचं असेल, तर तू माझ्या बरोबर पंढरपूरला यायचं नाहीस. असं म्हणल्यावर मात्र काहींना प्रश्न पडला की काय यायचं नाही. आता देवाकडे आपण सगळी जातो कशासाठी? काही ना काहीतरी मागण्यासाठीच ना. देवाची पूजा करण्यासाठी किंवा देवाला बघण्यासाठी थोडीच ना आपण जातो. देवाकडं काहीतरी मागायचं असतं म्हणूनच आपण जात असतो. तसेच कणकाई देखील म्हणाल्या, मला एवढीच इच्छा आहे माझी की मला मूलबाळ व्हावं आणि तेवढं ती इच्छा मला त्या भगवंताकडे मागायची, ती मागणी मला त्या भगवंताकडे मागायची. बोल्लोबा म्हणाले, अगं मी एवढी वर्ष वारी करतोय, मी कधीच त्या पांडुरंगाकडं काहीच मागितलं नाही आणि तू कसं म्हणतेस की मला काहीतरी मागायचंय म्हणून. बोल्लोबा म्हणाले, तुला मागायचं असेल तर तू माझ्या बरोबर यायचं नाहीस. कणकाई मात्र हट्टालाच पेटल्या. पण मग बोल्लोबांनी अट घातली की जर तुला यायचं असेल तर तुला माझी ही अट मान्य करावी लागेल की तुला त्या पांडुरंगाकडं, त्या भगवंताकडं काहीही मागायचं नाही. तुझी कोणती काही इच्छा असना पण तू त्याच्याकडे व्यक्त करायची नाहीस. कारण एवढ्या वर्ष माझा जो नियम आहे तो तू मोडावा अशी माझी इच्छा नाही. जर मी काय त्या भगवंताकडे मागत नाहीये तर तू देखील त्या भगवंताकडं काहीही मागायचं नाहीस. हो नाही म्हणता म्हणता शेवटी कणकाई हो म्हणाल्या, तयार झाल्या आणि दोघेही निघाले वारीला. आता पूर्वीच्या काळची वारी म्हणजे एक महिनाभर चालायची, महिनाभर वारी असायची. घरातून निघेपर्यंत बोल्लोबा कणकाईंना हेच सांगायचे की मी तुला जी अट घातलीये, तुला मी जे सांगितले ते लक्षात आहे ना? कणकाईंचं उत्तर मात्र ठरलेलं असायचं, हो लक्षात आहे, माझ्या संसारात सगळं, काही नाही मागणार मी त्या पांडुरंगाकडं. असं म्हणत दोघेही वारीला निघाले. वारीला निघाल्यावर ज्या दिवशीपासून वारी सुरू झाली तर पंढरपूरला पोहोचेपर्यंत अगदी महिनाभर असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी बोल्लोबांनी कणकाईला सांगितलं नाही की मी दिलेली तुला अट विसरू नकोस, त्या विठ्ठलाकडे तुला काहीही मागायचं नाही, हे तू विसरू नकोस. पण कणकाईंचं मात्र उत्तर ठरलेलं असायचं की मी त्यांच्याकडे काहीही मागणार नाही, माझ्या संसारात सगळे. पण कणकाईच्या मनात मात्र ती छोटीशी एक इच्छा होती आणि ती त्या पांडुरंगाकडे त्यांना मागायची होती. पण शेवटी पतीची आज्ञा होती त्याच्यामुळे त्यांना ते मागता येणार नव्हतं. दोघेही पोचले पंढरपूरमध्ये. पंढरपूरला पोहोचल्यावर पुरुषांची रांग वेगळी आणि महिलांची रांग वेगळी. आता बोल्लोबा आणि कणकाई लांब झाले, अंतर दोघांमध्ये पडलं. आता बोल्लोबांनी कणकाईला सांगायचंय, बोल्लोबांना कणकाईला सांगायचंय की मी तुला जे सांगितले ते विसरू नकोस. अगदी शेवटपर्यंत विठ्ठलाचं दर्शन घेईपर्यंत बोल्लोबांना हेच सांगायचंय की मी तुला जे सांगितले ते विसरू नकोस. मग आता एवढं लांब असल्यावर सांगायचं कसं? तर कसं सांगावं? त्यांनी हातवारी करून, खुनवा खुनवी करून कणकाईंना सांगितलं. कणकाई मात्र म्हणायचं की काही नाही मागणार मी. आता हे सगळं कुणासमोर चाललं होतं? त्या विठ्ठलासमोरच. विठ्ठलाने सगळं पाहिलं. आता विठ्ठलाने पण मग काय करावं? त्याला तर सगळं ज्ञातच आहे आधीपासून. पण त्याची एवढीच एक इच्छा होती की बोल्लोबांनी माझ्याकडे मागणी करावी, बोल्लोबांनी माझ्याकडे इच्छा मागावी त्याची काहीतरी. का? कारण एवढ्या वर्ष ते माझी भक्ती करतायत, एवढ्या वर्ष भक्ती करून ते कधीच माझ्याकडे त्यांनी काहीच मागितलं नाही. त्या भक्तीचं ओझं माझ्यावर झालेलं आहे. मग आता विठ्ठलाने काय करावं? तर कणकाईच्या मागे एक म्हातारी येऊन उभी राहिली आणि त्या म्हातारीने कणकाईला विचारलं की बाई कशी काय आलीस तू वारीला? असं म्हणल्यावर कणकाई म्हणाल्या काही नाही, सहजच विठ्ठलाला भेटायला आले, वारीला बघायला आले विठ्ठलाला. ती म्हातारी म्हणली, खरं? फक्त बघायला विठ्ठलाला एवढ्या लांब, ते पण 1 महिना वारी पायी पायी करत? कणकाई म्हणाली, हा मी त्या विठ्ठलाला भेटायलाच आली. म्हातारी म्हणाली, अगं इथं एवढी करोडोंनी लोक येतात, लाखोंनी लोक येतात, ते फक्त आणि फक्त त्याच्याकडे काही ना काहीतरी मागण्यासाठीच. मग तू कशी फक्त त्याला भेटायला आली? तू कशी त्याला बघायला आली? आता शेवटी कणकाईच्या मनात मात्र त्यांची इच्छा होतीच. त्यांनी त्या म्हातारीला सांगितलं, अहो आजी, एवढी वर्ष झाली लग्नाला परंतु आम्हाला मूलबाळ मात्र नाही आणि तीच एक इच्छा मी माझ्या मनात ठेवून त्या पांडुरंगाला भेटायला आली. आता असं म्हणल्यावर मात्र ती म्हातारी निघून गेली आणि कणकाई गेल्या विठ्ठलाच्या दर्शनाला. दर्शन घेतलं आणि गपगुमान निघून गेल्या. विठ्ठलासमोर कणकाई काहीच म्हणाल्या नाही, काहीच त्यांनी मागितलं नाही. आता आले बोल्लोबा विठ्ठलांसमोर. विठ्ठलासमोर बोल्लोबा आल्यावर बोल्लोबा म्हणाले की दरवर्षी जेव्हा जेव्हा मी वारीला येईल, एवढ्या वर्ष मी आता वारी करतोय, त्या वारीमध्ये जेव्हा जेव्हा मी येईल तेव्हा तेव्हा विठ्ठलाची मान माझ्यासमोर खाली असायची
दरवर्षी जेव्हा मी दर्शन घेईन तेव्हा त्याची मान खाली असायची, व यावेळेस माझ्या समोर विठ्ठलाची मान काट कशी काय झाली, कशी झाली? तर मग गोल्लोबांना वाटलं की कनकाई माझ्यासोबत यावर्षी आली आहे म्हणल्यावर कनकाईने नक्कीच तिची इच्छा त्या पांडुरंगाकडे व्यक्त केली असणार आणि म्हणूनच त्या पांडुरंगाची मान ताट आहे. कारण गोल्लोबा एवढे वर्ष वारी करत होते, त्यांनी त्या पंढरपूरमध्ये गेल्यावरती त्या पांडुरंगाकडे कधीच कोणतीच मागणी मागितली नव्हती. मग त्या पांडुरंगावर ओझ झालं होतं त्यांच्या भक्तीचं, त्याच्यामुळं गोल्लोबांसमोर विठ्ठलाची मान ही खाली असायची. आणि मग याच्यानंतर आता शेवटी ती म्हातारी कोण होती? म्हातारी म्हणजे विठ्ठलच होते. विठ्ठलाने म्हातारीचं रूप धारण करून कनकाईंना विचारलं. म्हणजे किती श्रेष्ठ असतील याचा विचार करा की भगवंतानं, साक्षात भगवंतांना विचारावं की तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला काय पाहिजे. आणि मग यानंतर जेव्हा गोल्लोबा आणि कनकाई घरी आले त्यानंतर मग त्यांना त्यांच्या पोटी हे सुवर्णरत्न जन्माला आलं, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी, फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणासाठी सर्व प्रपंच आपला सोडला. सावकारी, गावची सावकारी त्यांच्याकडे होती, सगळं घरदार, जमीन जुमला, संपत्ती सगळं सोडलं. नवे तर घरातली सगळी जण शेवटी मरायला टेकली होती, इतक्यापर्यंत दुष्काळ पडला होता. पण तरी सुद्धा त्या गोल्लोबांनी कधीच, त्या तुकोबारायांनी कधीच आपल्या त्या भगवंताकडं कसलीच तक्रार केली नाही, कसलीच मागणी मागितली नाही की माझ्या आयुष्यात एवढी दुःख का, की मी एवढं का सोचतोय, माझ्याकडे हे का नाही, माझ्याकडे ते का नाही, असं कधीच काहीच मागितलं नाही. मग अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म गोल्लोबा आणि कनकाई यांच्या पोटी झाला. मग जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला कोणाच्या पोटी? या माता पितांच्या पोटी. म्हणजे माता पिता किती धन्य असतील. आपुलिया इता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात हेच सांगतायत की ज्याला आपलं हित कळतं त्याचे आई वडील धन्य आहेत, असे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पण जगद्गुरु तुकोबारायांना फक्त स्वतःचं हित कळालं का? नाही, त्यांनी पूर्ण जगासाठी, पूर्ण समाजासाठी हा वारकरी संप्रदाय सुरू केला. जगद्गुरु तुकोबाराय कोण होते? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकाळांचा येथून या. जगद्गुरु तुकोबारायांमुळे आज आपण इथे आहोत. जगद्गुरु तुकोबारायांमुळे कीर्तन, प्रवचन, भजन सुरू आहेत, वारी सुरू आहे. आता थोड्याच दिवसांनी वारीला प्रस्थान होईल, वारी सुरू होईल. व जगद्गुरु तुकोबारायचे आई वडील एवढे धन्य होते की ज्यांच्या पोटी हे असं सुवर्णरत्न जन्माला आलं. आता ही झाली सकारात्मक कथा की ज्यातून आपल्याला कळलं की आई वडील कसे असावेत. आणि आई वडील जर एवढे निष्ठावंत असतील तर नक्कीच त्यांच्या पोटी जगद्गुरु तुकोबारायांसारखी संतती प्राप्त होणं यात काही नवल नाही. पण आपलं एक व्यावहारिक दृष्टांत घ्यायचा म्हटला तर व्यावहारिक दृष्टांतामध्ये आपण काय करतो? आपण आपल्या मुलांचं हित फक्त आणि फक्त पैशांमध्ये पाहत असतो, संपत्तीमध्ये पाहत असतो, मोठेपणामध्ये पाहत असतो. पण संतांच्या आई वडिलांनी मात्र कशात हित पाहिलं? फक्त त्यांनी फक्त त्या पांडुरंगामध्ये, फक्त आणि फक्त त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या नामामध्ये, कीर्तनामध्ये, भजनामध्ये. परंतु आपण मात्र आपलं हित आपल्या ऐश्वर्यामध्ये पाहत असतो, संपत्तीमध्ये पाहत असतो. मग अशीच एक छोटीशी कथा, ती म्हणजे आपले काशी क्षेत्राच्या अगदी 20 किलोमीटरवर 20 किलोमीटर अंतरावर एक गाव होतं आणि त्या गावात एक गृहस्थ राहायचे. दोघेही जण अगदी आनंदाने राहायचे, पण एवढंच की त्यांची परिस्थिती ही गरीब असायची, इतकी गरीब असायची की फार कष्ट सोसावे लागायचे त्यांना, फार कष्ट करायचे. आणि त्यांचं कष्ट करण्यामागचं कारण एकच होतं की आपण जे हाल सोसतोय, आपण जे थोडं काही कमवून त्यातच भागून आनंद मानतोय, तसं आपल्या मुलांना ते दिवस येऊ नयेत, आपल्या मुलांचं आयुष्य हे सुखकर व्हावं यासाठी त्यांची धडपड सुरू होती. म्हणाले की आपण इतकी संपत्ती कमवून ठेवू की आपल्या मुलाला बसून खाता आलं पाहिजे. इथे बसलेल्या बरेच पालकांची अशी इच्छा असेल की आपण कमवून ठेवावं आणि आपल्या मुलांनी ते निवांत बसून घ्यावं. अशीच इच्छा त्या गृहस्थांची होती. अशीच इच्छा त्या गृहस्थांनी आपल्या मनाशी बाळगली आणि तेच ध्येय म्हणून ते म्हातार होईपर्यंत, अगदी शेवटपर्यंत आपल्या मुलासाठी आपला देह झिजवत राहिले. मुलासाठी त्यांनी फार संपत्ती साठवली खरी,
पण त्या मुलाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. मग त्या मुलांवर संस्कार झाला असेल का? नाही. मुलं फक्त आणि फक्त ऐशोआरामात जगणं याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित झालं. आता त्या मुलाने मात्र त्याला वाईट सवयी लागल्या, व्यसनाधीन झाला, व्यसनाच्या आहारी गेला तो मुलगा. आणि मग त्या दोन म्हाताऱ्यांना मात्र वाईट वाटायला लागलं. ज्यावेळी त्यांचा शेवटचा जे काही दिवस आले म्हणजे वृद्ध काळ आला, तेव्हा त्यांना कळालं की आपण चुकलो. आपण भरपूर संपत्ती कमवून ठेवली आपल्या मुलासाठी, पण आपल्या मुलाला योग्य ते संस्कार योग्य त्या वयात आपण लावले नाहीत. फार दुःखी झाले. का? कारण ज्याच्यासाठी हे सगळं कमवून ठेवलं आज त्याचं लक्ष आपल्याकडं नाही. आपण दोघं इथं आणि तो कुठं तर जुगार खेळतो पैशांच्या मागे. आणि संपत्ती कोणी कमवून ठेवली? आपण कमवून ठेवली. आणि मात्र उपयोग कोण करतोय? तो करतोय. आपलं म्हातारपण सुखात जावं याचा सुद्धा आपण विचार केला नाही ग. आपण फक्त आणि फक्त आपल्या मुलाचा विचार केला की त्याचं आयुष्य सुखात जावं याच्यासाठीच आपण धडपड केली. पण त्याला संस्कार द्यायचं मात्र आपलं राहून गेलं. फार दुःख व्हायला लागलं त्यांना. पण मुलाचं मात्र काडीचंही लक्ष आपल्या आई वडिलांकडे नव्हतं. थोडं सुद्धा लक्ष द्यायला त्याला वेळच नव्हता आपल्या आई वडिलांकडे लक्ष द्यायला. त्याला फक्त आणि फक्त पैसे, घर दार जमीन जुमला एवढंच त्याचं आयुष्य, एवढंच त्याचं जीवन गुंतलेलं असायचं. आता काय झालं की त्याचे वडील आजारी पडले. अगदी शेवटच्या काही दिवसांवरती येऊन पोचले होते. आणि जेव्हा ते आजारी पडले तेव्हा मात्र त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं की अगं, एवढ्या वर्ष आपण फक्त आणि फक्त आपल्या मुलासाठीच राबलो, मुलासाठीच कष्ट केले, पण शेवटी मात्र त्याला आपलं विसरला तो आपल्याला. आता या मरायच्या क्षणी मात्र माझी एक इच्छा आहे की माझा जीव माझ्या मुलामध्ये पण नाही गुंतला पाहिजे, त्याच्या संसारात पण नाही गुंतला पाहिजे, त्याच्या धनामध्ये, संपत्तीमध्ये, ऐश्वर्यामध्ये कशातही माझा जीव गुंतला नाही पाहिजे. म्हणून माझी एक शेवटची इच्छा असेल ती तेवढी तू आपल्या मुलाला पूर्ण करायला सांग. असं म्हणल्यावर तिने विचारलं की तुमची कोणती इच्छा आहे? शेवटची इच्छा काय आहे तुमची? तर त्यांनी सांगावं की माझी शेवटची इच्छा ही आहे की मी जेव्हा मरेल, माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा माझ्या ज्या आस्ती असतील त्या काशी क्षेत्रात नेऊन सोडाव्या. आणि एवढंच तू आपल्या मुलाला सांग. एवढीच एक शेवटची माझी इच्छा असेल आणि तेवढीच आपल्या त्या मुलांनी माझी ती इच्छा पूर्ण करावी, एवढंच माझं मागणं आहे शेवटचं. असं म्हणल्यावर मात्र त्यांना फार वाईट वाटलं. आणि काहीच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. आणि नंतर आईने मुलाला सांगितलं, बाळा, तुझ्या वडिलांनी फार कष्ट केले हो, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी, तुझ्या संसारासाठी, तुझ्या जीवनासाठी. पण तुला मात्र शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची आठवण आली नाही. पण त्यांची एक शेवटची इच्छा मात्र तू पूर्ण कर. काय सांगितले त्यांनी की माझ्या ज्या आस्ती असतील ना त्या तू गंगेत सोडून ये. तर गंगेत सोडायचं निघाला मुलगा. आईने सांगितलं म्हणलं. गाडीवर गेला. गाडीवर अगदी 10 किलोमीटर अंतर पार केलं तेवढ्यातच त्याचा मित्राचा फोन आला. मित्र म्हणाला, अरे 5 लाखाचा जुगार लागलाय, कुठे आहेस तू? तो म्हणतोय, अरे माझ्या वडिलांच्या आस्ती घेऊन मी काशीला चाललोय. मित्र म्हणतोय, अरे वडील गेले ना, वडीलही गेले आणि वडिलांची संपत्ती देखील तू घालवलीस, आता काय करतोय तू आस्ती घेऊन? असं म्हणल्यावर मात्र त्या मुलाला थोडं देखील वाईट वाटलं नाही की आपला मित्र असं म्हणतोय, किंवा आपल्या आईने सांगितलेले शब्द सुद्धा त्याच्या लक्षात राहिले नाहीत. इतका तो व्यसनाधीन झाला होता, इतका तो पैशांच्या आहारी गेला होता. आता समोर काय करावं? समोर एक ओढा होता आणि ओढ्याच्या शेजारी एक म्हातारे आजोबा बसलेले होते. त्या म्हातारे आजोबांना त्यांनी विचारलं की बाबा, हा ओढा कुठं जातो? तर त्या बाबांनी सांगावं, हा ओढा जातो काशीलाच, गंगेमध्ये. तर म्हणला ठीक आहे. त्यांनी त्या आस्त्या घेतल्या आणि टाकून दिल्या ओढ्यामध्ये. म्हटलं जातील आता त्या गंगेमध्ये, काशीमध्ये जाऊन पोहोचतील असं म्हणलं आणि गेला जुगार खेळायला. तर रात्रीची वेळ झाली. आई घरी एकटीच. आई झोपी गेली. आई झोपल्यावर मात्र आईच्या स्वप्नात आले त्याचे वडील. वडिलांनी सांगितलं आईला की अगं, माझी शेवटची इच्छा देखील आपल्या मुलाने पूर्ण केली नाही. आपण ज्याच्यासाठी आपला देह जिजवला त्यांनी माझी शेवटची इच्छा पूर्ण केली नाही. किती वाईट वाटावं ग, किती वाईट वाटावं मला.
असं म्हणल्यावर मात्र त्यांना फार वाईट वाटलं त्याच्या आईला, की शेवटची इच्छा देखील मुलांनी पूर्ण करू नये. ज्याच्यासाठी हा सगळा घात घातला त्यांनी ही शेवटची इच्छा वडिलांची पूर्ण केली नाही. फार वाईट वाटलं. पण मुलगा मात्र रात्रभर कुठे, तर जुगारामध्ये. दुसऱ्या दिवशी घरी आला. दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर आईने विचारलं, बाळा काय केलंस तू, कुठे टाकल्यास असती बाबांच्या? मुलगा म्हणाला, कुठे म्हणजे एवढ्यातच टाकल्या आणि जातील की त्यात असंच गंगेमध्ये. असं म्हणल्यावर आईला फार वाईट वाटलं. आई म्हणली, अरे शेवटची इच्छा होती रे तुझ्या बाबांची, ती पूर्ण करायची होती तू. तो म्हणाला, बाबांनी 10 किलोमीटर मागे येऊन तुझ्या स्वप्नात येऊन तुला सांगण्यापेक्षा, तुला दुःख देण्यापेक्षा 10 किलोमीटर पुढे जायचं होतं आणि काशीत पोहोचल्यावर, गंगेत पोहोचल्यावर तुझ्या स्वप्नात येऊन सांगायचं होतं की मी पोहोचलो. म्हणजे तुला किती आनंद झाला असता. म्हणजे या मुलाचं हे उत्तर ऐकून त्या आईला किती वाईट वाटलं असेल. पण कारणीभूत कोण होती? आई वडीलच. आई वडिलांनी योग्य ते संस्कार जर दिले असते तर आज तो मुलगा तिथं गेला असता का? त्याने व्यवस्थितपणे आपल्या आई वडिलांचा सांभाळ केला असता. पण संस्कार म्हणून आजकालच्या जगातही फार गरजेचे आहेत ते म्हणजे संस्कार. संस्कार हे आई वडिलांकडनं मुलांना लागत असतात. घरात जसं वातावरण असतं तसं मुलं घडत असतात. त्यामुळे आई वडील हे आदर्श असतात मुलांसाठी. आई वडिलांचं फार मोठं कर्तव्य असतं. फक्त मुलांना जन्म देणं, त्यांच्यासाठी संपत्ती कमवून ठेवणं, त्यांना लहानाचं मोठं करणं एवढंच कर्तव्य नसतं. जर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत जर आपली मुलं असावीत असं वाटत असेल तर त्यासाठी संस्कार फार गरजेचे आहेत. संस्कार फार गरजेचे आहेत आणि ते संस्कार फक्त आणि फक्त इथेच मिळतात, दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. भगवद्गीता, गाथा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी किंवा आपला कोणतेही आणखी काही संत वाङ्मय असतील, संतांचे काही जे विचार असतील, कीर्तन असतील, प्रवचन असतील, भजन असतील, याची गोडी आपण आपल्या मुलांना लावली पाहिजे. पण आजकालचे आई वडील काय म्हणतात, कीर्तनाला आणि प्रवचनाला मुलांना बोर होतं मुलांना. त्यांना जर आता कीर्तनात प्रवचनात बोर झालं तर तुमचा शेवट चांगला होईल गो? नाही होणार ना. याच मुलासारखा तो सुद्धा तुम्हाला सोडून देईल आणि जाईल वाईट वळणावर. मुलं वाईट वळणावर जाण्यासाठी फक्त ती मुलंच कारणीभूत नसतात तर त्यांचे आई वडील देखील कारणीभूत असतात. हित तर आपलं कशात नाही हे आपले आई वडील सांगतात आपल्याला. पण हित कशात आहे, खरं काय आणि खोटं काय, चांगलं काय आणि वाईट काय, हे आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं कळत असतं. आपुली हित जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपलं हित आपल्याला कळलं पाहिजे आणि ते कुणाकडनं कळलं तर आपल्या आई वडिलांकडनंच आपलं हित आपल्याला कळत असतं. त्याच्यामुळे आई वडील हे सगळ्यात पहिले गुरु असतात आपले. आई वडिलांचा आदर्श घेऊनच मुलं जगत असतात. त्याच्यामुळे आई वडिलांनी फार विचारपूर्वक असं आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजे. मग पुढे तुकोबाराय काय म्हणतात की कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आता ज्याला आपलं हित कळतं त्याचे आई वडील धन्य आहेत, यात काही नवल नाही. पण त्या विठ्ठलाला देखील, त्या हरीला देखील, त्या भगवंताला देखील त्या मुलांचा हेवा वाटतो. कोणत्या मुलांचा हेवा वाटतो तर कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळात मुलं सात्विक वृत्तीचे जन्माला येतात. आता सात्विक वृत्तीची म्हणजे काय? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं भागवताचं श्रवण करतात, जे श्रवण करतात किंवा जे विठ्ठलाच्या नामात मग्न असतात, ज्यांना भक्ती आवडते, ज्यांना त्या विठ्ठलाशिवाय, त्या पांडुरंगाशिवाय दुसरं काही सुचत नाही, इतके मग्न असतात ते त्याच्या रूपात, त्याच्या दर्शनात, त्याच्या नामात, कीर्तनात, भजनात. अशी मुलं देवाला फार आवडतात असं तुकोबाराय सांगतात. पुढे म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आता असंच एक उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे संत ज्ञानोबाराय. माऊली, आपण सगळे माऊली म्हणतो त्यांना. जगातला असा एकमेव पुरुष आहे ज्याला सगळं जग माऊली या नावाने ओळखतं. का बरं? कारण त्यांनी एका आईसारखंच या संपूर्ण जगासाठी, समाजासाठी विचार केला आणि फक्त या समाजाच्या कल्याणासाठीच ते जगले. श्री संत ज्ञानोबाराय आळंदीचे.
आळंदीचे आणि त्यांचे आई वडील हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह किंवा यांची भेट कशी झाली, त्यांचा विवाह कसा झाला आणि त्यानंतर त्यांना ही 4 रत्न प्राप्त कशी झाली याची आपण एक छोटीशी कहाणी ऐकूया. तर विठ्ठलपंत हे आपेगावचे होते आणि विठ्ठलपंत ब्राह्मण कुळातले होते. ब्राह्मण कुळातले असल्यामुळं लहानपणापासूनच वेदाध्ययन किंवा शास्त्र पुराण यांचं त्यांना ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं. ज्ञान प्राप्त झाल्यावर मात्र ते घरी आले. जेव्हा त्यांनी तो सर्व अभ्यास केला आणि त्याच्यानंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्या मनात मात्र विचारांचं, प्रश्नांचं वादळ सुटायचं आणि ते वडिलांना प्रश्न करायचे की आपला इथे जन्म का झालाय, आपल्याला हा मनुष्य देह का मिळालाय, आपण इथे का जगतोय, कुणासाठी जगतोय, कशासाठी जगतोय, असे प्रश्न ज्ञानोबरायांना पडायचे. किती 5 ते 6 वर्षांमध्ये असताना असे प्रश्न ज्ञानोबरायांना पडायचे. वडील त्यांचे उत्तर द्यायचे, पण वडिलांकडून जे उत्तर मिळत होतं त्याच्यात त्यांचं समाधान व्हायचं, पण नंतर मात्र पुन्हा परत तेच वादळ सुरू व्हायचं, पुन्हा तेच प्रश्न त्यांना सतवायचे. मग एके दिवशी त्यांनी मात्र एक निर्णय घेतला की संन्यास घ्यायचा म्हणजे सगळ्या तीर्थांना जाऊन यायचं आणि तिथेच त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं. तिथंच आपल्या जीवनाचं सार आहे, त्यातच आपल्या जीवनाचा अर्थ आहे असं श्री विठ्ठलपंतांना वाटायचं. श्री विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यावर मात्र ते आळंदीला गेले आणि आळंदीला सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ जे सुवर्ण पिंपळ आहे त्या खाली ते ध्यानाला बसायचं. नित्यनेम त्यांचा असायचा की सुवर्ण पिंपळाखाली ध्यानाला बसायचं. सुवर्ण पिंपळाखाली जेव्हा एके दिवशी ते ध्यानाला बसले तेव्हा तिथे गृहस्थ आले आणि त्या गृहस्थांची सहज नजर पडली ती विठ्ठलपंतांना. इतकं तेज, इतका सुंदर चेहरा, इतका सुंदर असा त्यांचा देह पाहून, इतकं सुंदर त्यांचं ध्यान पाहून, सुंदर अशी भक्ती पाहून त्यांचं मन प्रसन्न झालं. खूप छान वाटलं त्यांना. सिद्धोपंत श्री विठ्ठलपंतांकडे गेले, दर्शन घेतलं आणि घरी गेले. घरी गेल्यावर रात्रीची वेळ झाली, झोपी गेले सर्वजण. विठ्ठलपंतांना स्वप्नात भगवंतानं दृष्टांत दिला की आज तू ज्या साधूंना पाहिलंस त्याला घरी बोलवायचं, त्याचं पाहुणचार करायचा किंवा त्याची सेवा करायची. असं म्हटल्यावर मात्र सिद्धोपंतांनी ते ऐकलं. दुसऱ्या दिवशी लगेच गेले. सुवर्ण पिंपळाखाली माऊली विठ्ठलपंत ध्यानास्तच बसले होते. श्री सिद्धोपंतांनी फार विनंती केली विठ्ठलपंतांना की तुम्हाला घरी यावं लागेल. विठ्ठलपंतांचा मात्र नकार होता, कारण ते संन्यासी होते. गृहस्थ आश्रम स्वीकारायचा नव्हता त्यांना. संन्यासी असल्यामुळे त्यांनी विरोध केला, परंतु सिद्धोपंतांनी फारच विनवणी केली आणि विनवणी केल्यानंतर मात्र विठ्ठलपंतांना तिकडे यावंच लागलं. ते त्यांच्या घरी गेले, सुंदर असा पाहुणचार केला. घरी रुक्मिणीबाई होत्या आणि सिद्धोपंतांच्या पत्नी उमाबाई देखील होत्या. ते दोघंजण होते आणि त्या दोघांनी देखील अगदी सागर संगीत असा पाहुणचार विठ्ठलपंतांचा केला. सायंकाळची वेळ झाली. सायंकाळची वेळ झाल्यावर श्री विठ्ठलपंत म्हणाले आता मात्र मला निघावं लागेल. असं म्हणल्यावर रुक्मिणींनी देखील किंवा उमाबाईंनी देखील सिद्धोपंतांनी देखील फार आग्रह केला की आजची रात्र राहा इथेच. परंतु विठ्ठलपंतांनी मात्र नकार दिला. म्हणाले अहो मी संन्यासी आहे आणि माझ्यासारख्या संन्यासाला गृहस्थी परत असं राहणं म्हणजे बरोबर नाही, त्याच्यामुळे मला जाऊ द्या असं म्हणून श्री विठ्ठलपंत निघून गेले. विठ्ठलपंत निघून गेल्यावरती दुसऱ्या दिवशी परत त्यांची दिनचर्या, परत त्यांचं ते ध्यान, नामस्मरण आणि मग त्यानंतर सायंकाळची वेळ झाली. सायंकाळची वेळ झाल्यावरती विठ्ठलपंत झोपी गेले. झोपी गेल्यावरती जेव्हा सहजच त्यांची नजर ही त्या सिद्धेश्वराच्या मंदिरात तेवत असलेल्या त्या ज्योतीकडे गेली. त्या ज्योतीत त्यांना असा दृष्टांत दिसला की तू आज ज्या गृहस्थाच्या घरी गेला होता, सिद्धोपंतांच्या घरी गेला होता, त्यांची कन्या म्हणजे रुक्मिणी, तिचा आणि तुझा विवाह होणार आहे आणि मी तुमच्या पोटी जन्म घेणार आहे. असं कुणी सांगितलं? भगवंतांनी सांगितलं विठ्ठलपंतांना. आता भगवंतांनी सांगितलं म्हटल्यावर ते स्वीकारलेच पाहिजे. भगवंताची आज्ञा ही मान्य केलीच पाहिजे, कारण सर्व काही त्याच्याच हातात आहे. विठ्ठलपंत दुसऱ्या दिवशी पुन्हा सिद्धोपंतांच्या घरी गेले आणि सिद्धोपंतांना देखील हे वाटलं होतं, हा दृष्टांत मिळाला होता की जे साधू आहेत, जे विठ्ठलपंत आहेत त्यांचा आणि तुमच्या कन्येचा विवाह होणार आहे.
तर भगवंतांनीच सांगितल्यामुळं त्या दोघांचाही विवाह झाला. दोघांचाही विवाह झाल्यावर मात्र काही वर्ष झाली, पण पुन्हा विठ्ठलपंतांना तेच प्रश्न पडू लागले की आपण इथं का आलोय, आपण हा संसार कुणासाठी करतोय, आपण का जगतोय, हा मनुष्य देह आपल्याला का प्राप्त झालाय, असे सगळे प्रश्न त्यांच्या मनात पडायला लागले. आता मात्र काय करायचं, आता तर विवाह झालाय, मग काय करायचं. तर असाच एक दिवशी जेव्हा आळंदीला ते गेले, आळंदीला गेले असताना त्यांना एक ऋषी, एक साधू तिथे दिसले. त्यांचं दर्शन त्यांनी घेतलं आणि त्यांना सांगितलं की मला पुन्हा संन्यास घ्यायचा आहे का, तर मला त्या भगवंताला भेटायचे, मला त्या भगवंताकडे जायचे. असं म्हणल्यावर ते ऋषी मात्र म्हणाले, आता तुम्ही गृहस्थी आहात, तुमचा विवाह झालाय, जर तुम्हाला संन्यास घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या पत्नीला विचारावं लागेल आणि तुमच्या पत्नीने जर होकार दिला, जर तुमची पत्नी हा म्हणाली तरच तुम्हाला संन्यास घ्यावा लागेल, असं श्री विठ्ठलपंतांना सांगितलं. आता रुक्मिणी तर लहान होत्या, त्यांना कसं शक्य होईल की विठ्ठलपंत हे त्यांना सोडून जातील, कसं सहन होईल त्यांना. नाही सहन झालं. जेव्हा जेव्हा विठ्ठलपंत रुक्मिणींना विचारायचे की जाऊ का मी, कारण पत्नीचा होकार हा फार महत्वाचा होता. श्री विठ्ठलपंत रोज रुक्मिणींना विचारायचे, पण रुक्मिणीचं उत्तर मात्र ठरलेलं असायचं की नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही, असं विठ्ठलपंतांना रुक्मिणी सांगायची. पण एके रात्री मात्र विठ्ठलपंतांना काही केलं झोप लागेना. तसेच बसले आणि श्री रुक्मिणी मात्र अर्धवट झोपत होत्या आणि अर्धवट झोपेत असताना श्री विठ्ठलपंतांनी त्यांना विचारलं की रुक्मिणी जाऊ का ग मी. तर एवढ्या दिवस ते बोलतायत, एवढ्या दिवस ते म्हणतायत की जाऊ का मी. त्या रुक्मिणी शेवटी वैतागलेले होत्या आणि अर्धवट झोपेत असल्यामुळे त्या म्हणाल्या तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जा. असं म्हणल्यावर हा काय झाला, होकार झाला. होकार झाल्यावर श्री विठ्ठलपंत निघाले तीर्थक्षेत्रांना, त्या भगवंताला शोधायला निघाल्यावर आता विठ्ठलपंत तर निघून गेले, पण इकडं मात्र रुक्मिणी फार अस्वस्थ झाल्या, फार वाईट वाटू लागलं त्यांना की विठ्ठलपंत खरंच गेले म्हणून. आता काय करावं, तर विठ्ठलपंत परत यावे म्हणून रुक्मिणींनी सुवर्ण पिंपळाला 1.25 लक्ष अशा प्रदक्षिणा घातल्या आणि 1.25 लक्ष प्रदक्षिणा घालत असताना त्यांना त्या सुवर्ण पिंपळाखालीच एक महाराज दिसले, साधू दिसले, ऋषी. त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना असा आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. आता यांचे पती तर संन्यास स्वीकारलाय त्यांनी, मग यांनी असा आशीर्वाद कसा दिला. रुक्मिणींना हसू आलं आणि म्हणल्या की महाराज तुम्ही नक्की याच जन्माचा आशीर्वाद दिलाय का पुढच्या जन्माचा आशीर्वाद दिलाय. रुक्मिणींचा असा प्रश्न ऐकून ते ऋषी म्हणाले की का असं का बोलतीयस. रुक्मिणी म्हणाल्या अहो माझे पती त्यांनी तर संन्यास स्वीकारलाय आणि तुम्ही मला अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ असा आशीर्वाद देताय. तर त्या ऋषींनी विचारलं कोण आहे तुझा पती. रुक्मिणींनी वर्णन करून सांगितलं की असं आहे, माझा पती विठ्ठलपंत आहे, माझे पती. असं म्हणल्यावर ते जे ऋषी होते ते होते विठ्ठलपंतांचे गुरु. जे विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांना गुरु केलं होतं. आणि जेव्हा रुक्मिणींनी त्यांचे प्रतिमा किंवा त्यांचं जे वर्णन केलं ते जेव्हा त्या ऋषींनी, त्या महाराजांनी ऐकलं, तेव्हा त्यांना कळालं की आपल्याकडं जो शिष्य आहे तोच हा विठ्ठलपंत आहे म्हणून. असं म्हणल्यावर मात्र त्यांनी रुक्मिणीला सांगितलं की पोरी काळजी करू नकोस, मी जो तुला आशीर्वाद दिलाय तो कधीही वाया जाणार नाही, चुकीचा ठरणार नाही. असं म्हणल्यावर मात्र रुक्मिणींना बरं वाटलं, कारण एवढ्या वर्षांनंतर काहीतरी सकारात्मक संकेत त्यांना मिळाला. असा संकेत मिळाल्यावर मात्र त्या घरी निघून गेल्या आणि त्यानंतर ते ऋषी आपल्या मठात गेले, आश्रमात गेल्यावर विठ्ठलपंतांना त्यांनी बोलावून घेतलं. विठ्ठलपंतांना सगळी झालेली हकीकत सांगितली आणि विठ्ठलपंत मात्र अजूनही तयार नव्हते. वाईट वाटलं त्यांना, रुक्मिणीचा अवस्था पाहून, रुक्मिणीचा विचार करून वाईट वाटलं की रुक्मिणी माझ्याशिवाय कशी राहत असेल. परंतु मनात प्रश्नांचं वादळ होतं आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधायची होती, ते फार महत्वाचं मानलं त्यांनी. आणि म्हणून मग ते त्या ऋषींनी सांगितल्याप्रमाणे, आता गुरु होते ते, गुरूंनी सांगितल्यावर म्हटल्यावर त्यांना त्यांची आज्ञा मानणंच आहे.
गुरूंनी सांगितलं की तुम्हाला परत गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल. असं म्हणल्यावर मात्र विठ्ठलपंतांना काही दुसरा पर्याय नव्हता. विठ्ठलपंत पुन्हा घरी गेले. एवढ्या वर्षांनी एक तप म्हणजे 12 वर्षांनी जेव्हा विठ्ठलपंत घरी आले तेव्हा मात्र रुक्मिणींना रडू आवरेना. फार आनंद झाला त्यांना की एवढ्या वर्षाची माझी मेहनत आज फळाला आली आणि विठ्ठलपंत आज घरी आले. विठ्ठलपंत घरी आले पण त्यांनी काय केलं होतं, संन्यास घेतला होता आणि त्यामुळं समाज त्यांना स्वीकारायला तयार नव्हता. फार त्रास दिला दोघांना देखील, रुक्मिणींना देखील आणि विठ्ठलपंतांना देखील फार त्रास दिला. शेवटी गावाबाहेर त्यांना राहण्याची सोय करून एका झोपडीत राहत होते दोघे. का तर संन्यासी आहात तुम्ही आणि संन्यासी असल्यामुळे हा समाज तुम्हाला स्वीकारणार नाही असं समाज त्यांना सांगत होता. आता आपल्याला समाज स्वीकारणार नाही असं विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणींना तर माहिती होतं. आता विठ्ठलपंत जेव्हा परत गृहस्थाश्रमात आले त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी श्री निवृत्तीनाथांनी जन्म घेतला. त्याच्याच 2 वर्षांनी लगेच ज्ञानोबारायांचा जन्म झाला. 2 वर्षांनी सोपानदेवांचा जन्म झाला आणि नंतर मुक्ताबाईंचा जन्म झाला. आता ही 4ही सुवर्णरत्न या धन्य म्हणजे या श्रेष्ठ अशा महान अशा मातापितांच्या पोटी जन्म घेतला या 4ही मुलांनी. निवृत्ती म्हणजे मीपणाची निवृत्ती होऊन ज्ञान प्राप्त करायचं म्हणून ज्ञानदेव आणि ज्ञान प्राप्त झाल्यावरती जीवनाचा मार्ग सोपा होतो म्हणून सोपान आणि जीवनाचा मार्ग सोपा झाल्यावर मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून मुक्ताबाई अशी ही 4 सुवर्णरत्न या विठ्ठलपंत आणि रुक्मिणींच्या पोटी जन्माला आली. आता ही मुलं जन्माला आली खरी पण या मुलांना हा समाज स्वीकारेल का? कारण त्यांच्या आई वडिलांनाच हा समाज स्वीकारत नाहीये. पण आता शेवटी त्या भगवंताच्याच हातात होतं. त्या भगवंतानंच असा दृष्टांत दिला होता विठ्ठलपंतांना की तुझ्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमायाशक्ती अशी ही 4 रत्न जन्माला येणार आहेत. त्याच्यामुळे पुन्हा संन्यासाश्रम पुन्हा गृहस्थाश्रम असं त्यांना स्वीकारावं लागलं होतं. असं झाल्यावर मात्र दोघांनी फार कष्ट सहन केले, फार यातना सहन केल्या, फार त्रास सहन केला. आता आपलं जीवन तर असंच चाललंय. आपल्याला नाही कुणी समाज स्वीकारत आहे, नाही आपण कुणाकडे जाऊ शकतोय, नाही कोण आपल्यासोबत बोलत आहे. भिक्षा मागायची आणि तेच जेवण जेवायचं असा त्यांचा नित्यक्रम असायचा. पण रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांना वाटायचं आपण जो त्रास सहन केलाय तो आपल्या मुलांना भोगायला लागू नये. कारण विठ्ठलपंतांना ही खंत होती की हे सगळं माझ्यामुळे होतंय. जर मी संन्यास घेतला नसता तर आज ही अशी वेळ आपल्यावर आली नसती. परंतु हे सगळं त्या विठ्ठलाच्या त्या भगवंताच्याच हातात होतं. नियतीचा सगळा खेळ होता. दोघेही फार चिंतेत असायचे, फार चिंतेत असायचे. त्यांना फक्त आणि फक्त आपल्या मुलांचीच काळजी असायची की आपली एवढी ही सद्गुणी मुलं आहेत यांना समाज स्वीकारणार नाही हे दुःख कसं सहन करायचं. त्यांना ते दुःख सहनच होत नव्हतं. मग आता काय करायचं? ब्रह्मसभेत जायचे. ब्रह्मसभेत ब्राह्मणांना सांगायचे की अहो माझ्या मुलांना आणि आम्हाला समाजाने स्वीकारावं, तुम्ही स्वीकारावं अशी आमची एक इच्छा आहे आणि तेवढी पूर्ण करा. तुम्ही मला जे काही प्रायश्चित्त द्याल ते मी भोगायला तयार आहे असे विठ्ठलपंत सांगायचे. पण त्या ब्राह्मणांना मात्र ते काही मान्य होत नव्हतं. त्यांना शेवटी विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणींना हा त्रास द्यायचाच होता. समाजाने त्यांना स्वीकारावा अशी त्यांची इच्छाच नव्हती. ते किती त्रास भोगू शकतात, किती संकट त्यांच्यावर येऊ शकतात हे समाज फक्त बघत होता. फार विनंती केली त्यांनी त्या ब्राह्मणांना. बऱ्याचशा अशा सभा घेतल्या पण कोणत्याही सभेत त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही. दोघेही हतबल झाले आणि विचार आला तो फक्त आणि फक्त आपल्या मुलांचा. शेवटी विठ्ठलपंत आळंदीला गेले. आळंदीला गेल्यावर मोठी ब्रह्मसभा भरली होती. त्या सभेत सांगितलं की मी संन्यासाश्रम स्वीकारला ही माझी चूक झाली, परत मी गृहस्थाश्रमी आलो ही देखील माझी चूक झाली, पण मला माफ करा. तुम्ही जे काही प्रायश्चित्त द्याल ते मी भोगायला तयार आहे असे विठ्ठलपंतांनी सांगितलं. शेवटी मात्र सर्व ब्राह्मणांनी हाच पर्याय निवडला की विठ्ठलपंत तुम्हाला जर प्रायश्चित्तच घ्यायचं असेल तर देहांत प्रायश्चित्त तुम्हाला करावं लागेल, देहत्याग तुम्हाला करावा लागेल असं सांगितल्यावर मात्र विठ्ठलपंत निराश झाले. कारण मी एवढी मोठी चूक केली नाही की मला देहांत प्रायश्चित्त मिळावं.
पण शेवटी आपल्या मुलांसाठी त्यांना ते करणं भागच होतं. घरी आल्यावर रुक्मिणींनी विचारलं की अहो काय झालं सभेत. आता रुक्मिणींना कसं सांगायचं की सभेत काय झालं. 2-3 दिवस विठ्ठलपंत असे शांत राहायचे. रुक्मिणींना मात्र वाईट वाटायचं, विचार करायच्या की नक्की झालंय काय सभेत. कितीतरी वेळा रुक्मिणींनी विचारलं की झालंय काय झालंय, तुम्ही का शांत आहात. सभेतून आल्यापासून तुम्ही फार शांत राहताय. असं म्हणल्यावर मात्र विठ्ठलपंतांनी एके दिवशी रुक्मिणींना सांगितलं, रुक्मिणी अगं ब्रह्मसभेत मला ब्राह्मणांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं हे सांगितलंय. हे ऐकून रुक्मिणींना देखील फार वाईट वाटलं. त्या म्हणाल्या अहो तुम्ही गेल्यावर आपल्या मुलांचं काय, आपली ही 4 गुणी मुलं यांच्याकडे कोण लक्ष देणार. पण विठ्ठलपंत म्हणाले अगं त्यांच्यासाठी तर मी देहांत प्रायश्चित्त स्वीकारले ना. मी जर देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं तर आपल्या मुलांना समाज स्वीकारेल. असं म्हणल्यावर मात्र रुक्मिणी फार रडू आलं, त्यांना फार दुःख झालं. मग रुक्मिणी म्हणाल्या तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेताय ना तर मी देखील तुमच्या बरोबर येईन. विठ्ठलपंत म्हणाले अगं तू आणि मी दोघेही जर आपण गेलो तर आपल्या मुलांकडे कोण बघणार. रुक्मिणी म्हणाल्या आपल्या मुलांकडे ना तो भगवंत बघेल, तो पांडुरंग बघेल. आता आपली मुलं फार गुणी आहेत, फार ज्ञानी आहेत, मोठी झालीत आपली मुलं, त्यांना त्यांचं हित कशात आहे हे कळेल, आपण जाऊयात असं म्हणल्यावर दोघंही एका रात्री ज्ञानोबा विठ्ठलपंतांनी एक मुलांसाठी पत्र लिहून ठेवलं की बाळांनो मी आणि तुमची आई देहांत प्रायश्चित्त घ्यायला चाललोय. आमच्या नंतर हा समाज तुम्हाला स्वीकारेल. खरं तर मी संन्यास घेतला आणि पुन्हा गृहस्थ आश्रमात आलो म्हणून हे कष्ट आपल्याला सोसावे लागत आहेत आणि त्याचंच प्रायश्चित्त म्हणून हे देहांत प्रायश्चित्त मी घेणार आहे. त्यासोबत तुमची आई रुक्मिणी देखील माझ्या बरोबर येत आहे. तरी तुम्ही एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांसोबत राहा. आम्ही गेल्यावर हा समाज तुम्हाला नक्की स्वीकारेल. आळंदीला जाऊन पैठणला जाऊन शुद्धीपत्र घ्या, मुंजी करून घ्या, म्हणजे या समाजात तुम्हाला ताठ मानेने जगता येईल, अभिमानाने जगता येईल. असं म्हणून असं पत्र लिहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी निघाल्या. दोघेही निघाले आणि काशी क्षेत्रात जाऊन त्यांनी दोघांनीही आपलं देह त्याग केला. गंगेच्या पाण्यात त्यांनी दोघांचाही देह त्याग केला आणि इकडे मात्र ही मुलं चौघही मुलं अनाथ झाली. आता यांच्याकडे बघणार कोण. जरी आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त दिलं असलं, जरी आई वडिलांनी आपल्या चुकीचं प्रायश्चित्त केलं असलं तरी या समाजाला मात्र या मुलांना स्वीकारायचंच नव्हतं. कारण फार सद्गुणी ज्ञानी अशी ही 4 भावंड होती. फार एकजूट अशी असायची त्यांची. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. या समाजानं फार त्रास दिला त्यांना, पण शेवटी हे संतच होते जे या मातापितांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला होता. त्यांनी शेवटी त्या समाजाचाच विचार केला की या समाजासाठीच आपल्याला जगायचंय. समाजानं त्यांना नीट जगू दिलं नाही, पण शेवटी ते कुणासाठी जगले, समाजासाठीच जगले. ज्ञानोबारायांचे गुरु श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना सांगावं की ज्ञाना, गीता जी आहे आपली भगवद्गीता, त्या गीतेचं जे संस्कृतमध्ये वर्णन आहे, जी संस्कृतमध्ये गीता आहे, गीता सर्वसामान्यांना कळावी यासाठी तुला प्रयत्न करायचे आणि यासाठीच तुझा जन्म झालाय हे निश्चित कर आधी, आणि हेच ध्येय तू तुझ्या मनाशी बाळग. असं म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या गुरूंचं म्हणजे आपल्या मोठ्या बंधूंची आज्ञा स्वीकारावी आणि ज्ञानेश्वरी लिहावी. कुणासाठी लिहिली ज्ञानेश्वरी? आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या या संपूर्ण समाजासाठी, ज्यांनी त्या समाजाने ज्ञानोबारायांना त्रास दिला. ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना कारण नसतानाही किंवा एवढं मोठं पाप, एवढं मोठं गुन्हा नसतानाही देहांत प्रायश्चित्त करायला सांगितलं. अशा समाजासाठी ज्ञानोबारायांनी हरिपाठ लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा तुकोबारायांनी लिहिली. असे हे संत जे होते ते या धन्य माता पितांच्याच पोटी जन्म घेतात. पण ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी काय काय लिहिलं, काय केलं तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ
अशा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ फक्त आणि फक्त आपल्या जनसामान्यासाठी, सर्वसामान्यांसाठी रचून ठेवले. ज्ञानोबरायांनी देखील, तुकोबरायांनी देखील किंवा इतर कोणत्याही संतांनी देखील आपल्याला हेच सांगितलं की आपलं जीवन हे फक्त आणि फक्त त्या समाजासाठी आहे. आपलं जीवन हे आपल्याला आपल्या समाजासाठी जगायचं आहे आणि आपल्या समाजातून आपल्याला त्या भगवंताचं नाम घ्यायचंय, कीर्तन करायचंय. त्या भगवंताचंच नामस्मरण आपल्या ओठी आपल्या मुखातून झालं पाहिजे. मग तुकोबराय म्हणतात, शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे मज कडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुकाराम महाराज म्हणतात, अशा सात्विक वृत्तीची जे मुलं असतात त्यांची सेवा माझ्याकडनं घडावी आणि त्यांची सेवा माझ्याकडनं जर घडली तर माझ्या इतकं भाग्यवान कोणीही नसेल. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी, आमच्या गुरु हरिभक्तीपरायण जयश्रीताई येवले यांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देते. रामकृष्ण हरी. धन्यवाद. खूप सुंदर असं आयोजन नियोजन केलं. मंडळाचे मनपूर्वक आभार मानते आणि शेवटची एक प्रार्थना आपण त्या पांडुरंगाकडे करूया. सर्वांनी हात जोडा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका दैत्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगन्मित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे सकळ देवाधी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. रामकृष्ण. तरी बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर क्षमा असावी. बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका बने ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. रामकृष्ण. धन्यवाद.